जोरात वारा, विजांचा कडकडाट आणि अचानक वाड्यात लोकांचा ओरडा ऐकू आला. सकाळी वाड्यात काम करणाऱ्या नोकरांना पाटील निर्जीव अवस्थेत सापडला. चेहरा काळवंडलेला, डोळे उघडेच. डॉक्टरांनी सांगितलं हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. पण गावात कुजबूज सुरू झाली. हा मृत्यू साधा नाही. पाटलांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. वाडा ओसाड पडला. गावात शांतता पसरली. पण तेव्हा सुरुवात झाली खरी भीतीची. ही कथा आहे रघुनाथराव पाटलांची. कान्होर नावाचं एक छोटंसं गाव होतं. त्या गावात रघुनाथराव पाटील राहायचे. गावच्या मध्यभागी एक मोठा वाडा होता, रघुनाथरावांचा वाडा. पाटील असल्यामुळे सगळ्या गावावर त्यांची सत्ता होती. पाटलाला विरोध करायची हिंमत कोणालाही नव्हती. पाटलांच्या शब्दापुढे कोणीही जात नव्हतं. लोक म्हणायचे पाटील जिवंत असूनही मेल्यासारखा वाटतो. आणि एके रात्री खरंच मेलेल्या अवस्थेत सापडला. त्याच गावात राहणारा तरुण माधव, गरिबीत वाढलेला. त्याचं राहणीमान खूप साधं होतं, पण तो मनाने खूप चांगला होता. तो दिवसाला शेतात राबायचा आणि रात्री झोपताना देवाला नेहमी प्रार्थना करायचा, देवा सर्वांना सुखी ठेव. पाटलाच्या मृत्यूच्या तिसऱ्या रात्री माधवला स्वप्न पडलं. त्याला दिसलं तोच वाडा. वाड्यात सगळीकडे काळाकुट्टा अंधार आणि हळूहळू एक उंच सावली त्याच्या जवळ येताना. ती सावली बोलली, माधव. तो दचकला. तो आवाज पाटलाचाच होता. पाटील पांढऱ्या कपड्यात उभा होता, चेहरा राखी, डोळे रक्तासारखे लाल. माधव ओरडला, तू मेलास ना? पाटील म्हणाला, मी मेलोय, पण माझा आत्मा अडकला आहे. आणि माधवला जाग आली. माधवने इकडे तिकडे बघितले तर तो त्याच्याच घरात बिछाण्यावर होता. माधव घामाघूम झाला. त्याची छाती धडधड करत होती. त्याचे हातपाय थरथर कापत होते. दुसऱ्या दिवशी माधवने हे कुणालाही सांगितले नाही, पण त्याच्या मनात भीती कायम होती. त्याने स्वप्न समजून दुर्लक्ष केले. पण दुसऱ्या रात्री माधवला पुन्हा स्वप्न पडले. यावेळी पाटील म्हणाला, वाड्यामध्ये एक गुप्त खोली आहे, तिथे माझं सत्य लपलंय. माधव जागा झाला. पण यावेळी भयाबरोबर काहीतरी कुतूहलही होतं. त्याच्या मनाला उत्सुकता लागली त्या खोलीतील पाटलाचं सत्य जाणून घ्यायची. पण तो वाड्यात जायची हिंमत करत नव्हता. तिसऱ्या रात्री पुन्हा स्वप्न पडलं. आता पाटलाचा आवाज खूप खवळलेला होता, जर तू तिकडे गेला नाहीस तर मी तुला सुखाने जगू देणार नाही. माधव घाबरला. आता मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता. पाटील रोज रात्री त्याच्या स्वप्नात येऊन त्याला त्रास देऊ लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो वाड्यात गेला. वाडा ओसाड होता, कुलूप तुटलेलं. हवा आत जड वाटत होती. माधव घाबरत जड पावलांनी आत शिरला. भिंतीवर जुने फोटो लटकत होते. पाटलाचा मृत्यू होऊन आठवडाभर झाला असल्याने सगळे फर्निचर धुळीने भरलेले आणि कुजलेल्या लाकडांचा वास येत होता. स्वप्नात सांगितल्याप्रमाणे तो मागच्या खोलीकडे गेला. तिथे फरशी थोडी उंच सकल दिसत होती. त्याने कुदळ आणून फरशी उचकटली. खाली त्याला तिथे एक लाकडी पेटी सापडली. हात थरथरत होते, पण त्याने सगळी हिंमत एकवटून ती उघडली आणि आत मानवी कवटी. हो, त्या पेटीत एक मानवी कवटी होती. त्याचबरोबर एक रक्ताने माखलेलं कागद. कागदावर लिहिलं होतं, मी गावातल्या 3 जणांचा बळी दिला आहे. ते आम्हाला विरोध करत होते. आज ना उद्या माझं पाप मला गाठेल. माधव बधीर झाला. ती कवटी पाहून माधव गडबडून गेला आणि घरी निघून आला. त्याला वाटलं आता पाटील त्याच्या स्वप्नात येणार नाही. पण त्या रात्री माधवला स्वप्न पुन्हा पडलं. पाटील आता खूप वेदनेत दिसत होता. पाटील माधवला म्हणाला, माधवा, मला मुक्ती हवी. सत्य सगळ्यांसमोर आण. दुसऱ्या दिवशी सकाळी माधवने सगळा प्रकार गावकऱ्यांना सांगितला. आधी कोणी विश्वास ठेवला नाही, पण जेव्हा त्यांनी ते पेटी आणि कवटी पाहिली त्यांची बोलती बंद झाली. संपूर्ण गाव हादरलं. पोलीस आले. तपास सुरू झाला. पण इथंच गोष्ट संपत नव्हती. तपासात अजून एक भयंकर गोष्ट उघड झाली. पाटील ज्या दिवशी मेला त्याच रात्री कोणीतरी त्याच्याकडे आला होता आणि तो होता पाटलाचा सगळ्यात जवळचा माणूस, त्याचा मुलगा विक्रम. माधव एका रात्री झोपला असताना पुन्हा स्वप्न पडलं. पण यावेळी पाटील नव्हता. यावेळी रक्ताने माखलेला एक नवतरुण चेहरा दिसत होता. तो ओरडत होता, मला वाचवा, मी मेलो नाही, मला वाचवा. माधव थरथर कापू लागला. पुढच्या दिवशी तो थेट पोलिसांकडे गेला. त्याने स्वप्नात पाहिलेल्या मुलाचं वर्णन केलं. पोलीस हादरले, कारण तो चेहरा विक्रमचा होता. तपास वाढला. अखेर सत्य समोर आलं. पोलिसांनी तपास लावल्यानंतर कळालं की विक्रमने वडिलांचा खून केला होता आणि लोकांना वाटावे की पाटील अचानक मेला म्हणून खून लपवला आणि तोही लपून बसला.
पोलिसांनी त्याला शोधून पाटलाच्या खुनाच्या आरोपात अटक केलं, पण पाटलाचा आत्मा अजून अडकून पडलेला होता. गावात विचित्र घटना सुरू झाल्या. रात्री वाड्यातून रडण्याचे आवाज यायला लागले. रात्री वाड्यात कोणीतरी चालत असलेल्या पावलांचे ठोके, कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटणं. माधव तर प्रत्येक रात्री झोपायला घाबरू लागला. एका अमावस्येच्या रात्री वादळ सुरू होतं. माधव पुन्हा त्या वाड्याकडे गेला. जणू काही एखादी अदृश्य शक्ती त्याला ओढून नेत होती. तो वाड्यात पोहोचला. आतून आवाज आलेला, माधव. तो आवाज पाटलाचाच होता. अचानक समोर पाटलाचा आत्मा दिसला. तो रक्ताने माखलेला, मान वाकलेली, भयानक अवस्थेत. माझ्या हत्याराला शिक्षा मिळाली, पण मला अजून शांतता नाही. माधवने घाबरून विचारलं, मग मला काय करायचं आहे? मी काय करू म्हणजे तुम्हाला शांती मिळेल? पाटील म्हणाला, माझ्या मृत्यूच्या खोलीत अजून एक भयानक सत्य आहे. आता तर माधव खूप घाबरला. आणखी एक सत्य. त्याला वाड्यातून पळून जावं असं वाटत होतं, पण पाटील त्याचा पिच्छा सोडत नव्हता. नाईलाजाने माधव थरथरत त्या खोलीत गेला आणि तिथे भिंतीवर रक्ताने लिहिलेलं होतं, विक्रम हा माझा मुलगा नव्हता. माधव सुन्न झाला. दुसऱ्या दिवशी रात्रीची घडलेली सगळी हकीकत माधवने गावकऱ्यांना सांगितली. त्याचं बोलणं ऐकून गाव हादरलं. पण खरी भीती इथून पुढे सुरू झाली. अगोदर फक्त माधवला स्वप्न पडत होती, पण हळूहळू गावात अनेक लोकांना स्वप्न पडायला लागली. सगळ्यांना तोच वाडा, तोच पाटील, तोच आवाज. माझं सत्य अजून अपूर्ण आहे. सगळे गावकरी पाटलाच्या स्वप्नाने त्रस्त झाले. आजही कान्हूर गावात लोक रात्री वाड्याकडे जात नाहीत, कारण म्हणतात अमावस्येच्या रात्री तो आत्मा अजूनही मुक्ती शोधत फिरतो आणि कोणाच्या तरी स्वप्नात येऊन हलक्या आवाजात कुजबजतो. आता तुझी पाळी आहे. मित्रांनो, ही होती पाटलाची कहाणी. स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर क्लिक करा, म्हणजे अशाच हॉरर थरारक स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.